नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, अर्जुन आणि सायली आता घर सोडून जात असताना इथे सायलीने दिलं प्रियाला खूप मोठं चॅलेंज। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता बंद खोलीच्या आडमध्ये इथे सायली आणि अर्जुन या दोघांनी मिळून पूर्णाजीला सांगितलं खूप मोठं सत्य। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता पूर्णाजीने सुद्धा अर्जुन आणि सायलीला कान मंत्र देऊन केली त्यांची खूप मोठी मदत। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे प्रियाची आता वाट लावण्याचा निर्णय अर्जुनने घेतलेला असतो। त्याचबरोबर इथे आता अर्जुन तर साक्षीच्या विरोधात कमी तेवढे प्रियाच्या विरोधामध्ये जास्तीत जास्त पुरावे गोळा करतोय। कारण इथे प्रिया आधी फक्त साक्षीची मैत्रीण होती आणि त्याचबरोबर मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलेली एक गुन्हेगार व्यक्ती। कारण इथे अर्जुनला माहिती असतं की मधुभाऊ इनोसंट आहेत, पण प्रियाने त्यांच्या विरोधात खोटी साक्ष दिली, म्हणून इथे अर्जुन तिच्याकडे एका गुन्हेगार वृत्तीनेच बघत असतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला आता खूप जास्त भीती या कारणाने वाटत असते, कारण ती गुन्हेगार मुलगी त्याच्या लाडक्या भावाबरोबर अश्विन बरोबर लग्न करून ती सुभेदारांचं घर इथे घुशीसारखं पोखरायला आलेली असते। त्यामुळे इथे अर्जुन आणि सायली दोघेही टेन्शन मध्ये येतात। तेव्हा सायली सुद्धा इथे आता ज्या वेळेला प्रिया लग्न करून अश्विन बरोबर सुभेदारांच्या घरी येते, त्यावेळेला ती म्हणते की तू जर माझ्या घरातल्या लोकांना त्रास दिलास किंवा माझं घर तोडण्याचा प्रयत्न केलास तर माझं तू दुसरं रूप बघशील। तर इथे आतापर्यंत सायली ही साधी भोळी आहे, हे सगळ्यांना समजून घेते, हे रूप बघितलेस, पण जेव्हा तू माझ्या घरच्या लोकांना त्रास देशील ना, तेव्हा मात्र मी तुझी काय अवस्था करून ठेवते ना ते कळेलच तुला। तेव्हा इथे प्रियाला असं वाटतं की सायली पोकळ धमक्या देते, पण आता त्या गोष्टीची प्रचिती लवकरच प्रियाला येणार असते। कारण प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढत चाललेला असतो। प्रिया ही कोर्टामध्ये खोटं बोलत आलेली असते, खोट्यावर खोटं, म्हणजे ती बोलायला जेव्हा सुरुवात करते, सुरुवात खोट्याने आणि शेवट सुद्धा खोट्यानेच होतो। तेव्हा इथे अर्जुनच्या ती डोक्यात जात असते। आधीपासूनच त्याला इथे प्रियाच्या या वागण्याचा टिटकारा असतो आणि त्याच्यामध्ये तिने आता इथे सुभेदारांच्या घरामध्ये लग्न करून येण्याचा जो काही निर्णय घेतलेला असतो, तो निर्णय तर इथे अर्जुन आणि सायली या दोघांच्याही डोक्यात गेलेला असतो। त्यामुळे इथे अर्जुनला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे साक्षीला तर तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायचीच आहे, पण प्रियाला सुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला लवकरात लवकर द्यायची आहे। आणि म्हणूनच त्याने इथे दिवस रात्र एक करायला सुरुवात केली आहे, प्रियाची वाट लावायला। आणि इथे आता कोर्टामध्ये ज्या पद्धतीने अर्जुन प्रियाची वाट लावतो आणि सीसीटीव्ही फुटेज दाखवतो, ज्याच्यामध्ये साक्षी आणि प्रिया दोघी जणी कशा पद्धतीच्या मैत्रिणी आहेत, हे जेव्हा समोर येतं तेव्हा काय प्रेक्षकांनो, रविराज काका सुद्धा प्रियावरती रागवलेत आणि त्याचबरोबर महिपत सुद्धा। कारण का, इथे आता महिपत म्हणतो की हे सुचुंदरी, जर तुझ्यामुळे माझी मुलगी जर जेलात गेली ना, तर मात्र मी तुला सोडणार नाही। जर माझ्या मुलीला पुन्हा त्या फडतूत जेलमध्ये जाऊन तिकडचं जेवण जेवावं लागलं ना, तर तुझी काय अवस्था करून ठेवेन ना, तुला लक्ष सुद्धा येणार नाही, तू तेवढा विचार सुद्धा करणार नाही, इतकी वाईट अवस्था तुझी मी करून ठेवेन। आणि सुभेदारांना तर एक मिनिट सुद्धा लागणार नाही तुझ्याबद्दलचं सत्य सांगायला। त्यामुळे इथे आता प्रिया पूर्णपणे फसलेली असते। करू तर काय करू, तिकडे सुभेदार माझ्यावरती चिडलाय, इकडे महिपत माझ्यावरती चिडलाय आणि अर्जुन तर माझी कोर्टामध्ये आता वाट लावण्याचाच प्रयत्न करतोय। त्यामुळे इथे आता घरातलं वातावरण एका बाजूला सायली व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजे सगळे स्ट्रेसमध्ये असतात की इथे आता घरातलं वातावरण प्रिया नेहमी गढूळ करण्याचा प्रयत्न करत असते आणि सायली ते निव्वळ करण्याचा प्रयत्न करत असते। तर इथे अश्विनचा वाढदिवस असतो, त्या निमित्ताने सायलीने, अर्जुनने, त्याचबरोबर कल्पना, प्रताप काका सगळ्यांनी मिळून जे काही अश्विनला सरप्राईज दिलेलं असतं, ते डेकोरेशन असू दे किंवा केक असू दे, आणि इथे आता दुसऱ्याच दिवशी त्याच्या आवडीचा संपूर्ण स्वयंपाक जो सायलीने स्वतःच्या हाताने बनवलेला असतो, सगळे पदार्थ त्याच्या आवडीचे, आणि त्याचबरोबर अर्जुनने खूपच छान असं गिफ्ट, आता उपयुक्त गिफ्ट हे अश्विनला गिफ्ट केलेलं असतं। त्यामुळे इथे अश्विन आणि जेव्हा अर्जुन एकमेकांना मिठी मारतात, तेव्हा त्यांच्यामधले जे काही गैरसमज असतात, प्रियामुळे त्या दोघांमधली आलेली दरी ही आता कमी झालेली प्रियाला दिसत असते। तेव्हा प्रिया म्हणत असते की इथे हळूहळू सगळे माझ्या विरोधात जात आहेत, सायली, अर्जुन आणि मधुभाऊ हे तिघे जण तर माझ्या विरोधात आधीपासूनच आहेत, पण आता हळूहळू प्रताप काका सुद्धा सायली, अर्जुनच्या बाजूने झालेले असतात। त्यानंतर प्रेक्षकांनो, हळूहळू पूर्णाजी सुद्धा आता सायलीची बाजू घ्यायला लागलेली असते, कारण इथे पूर्णाजी स्वतः प्रियाला तोंडावरती पाडते, तेव्हा
जेव्हा इथे सायलीने सगळा स्वयंपाक केलेला असतो आणि प्रिया खोटं बोलत असते, अश्विनला म्हणते की मी तुझा इथे आता वाढदिवस कसा काय विसरेन, सगळा स्वयंपाक तर मी बनवलाय ना. तर इथे मेहनत तिथे सायलीची असते आणि त्यामुळे सगळं क्रेडिट प्रिया स्वतःला घेत असते. तेव्हा पूर्णाजी अश्विनच्या समोरच इथे प्रियाला तोंडावरती पाडते आणि पूर्णाजी म्हणते, तन्वी खोटं बोलू नकोस, आज त्याचा वाढदिवस आहे, सगळा स्वयंपाक ह्या मुलीने केलाय. तेव्हा आता प्रियाला एक गोष्ट कळलेली असते की आता पूर्णाजी सुद्धा हळूहळू सायलीच्या बाजूने गेलीये. त्याच्यामुळे उरली एक कल्पना. खरं तर कल्पना मनामध्ये माहितीच कल्पनाला की सायली आणि अर्जुन बरोबर आहेत. नेहमी प्रिया आणि अश्विन हे दोघे चुकीचे असतात. अश्विन आधी असा नव्हता, पण प्रियाच्या इथे आता बोलण्यामध्ये आल्यानंतर तो सुद्धा मध्ये मध्ये विचित्र वागत असतो. पण तरी सुद्धा इथे कल्पनाच्या मनामध्ये सायलीबद्दल राग असतो. त्यामुळे ती आता सत्य काय आहे ते स्वीकारायला तयार नसते. नाही तर तिला माहितीये की सायली बरोबर आहे आणि प्रिया चुकीची. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता त्यामुळे प्रिया इतकी चिडलेली असते ना की प्रियाला घरामध्ये आता वाद निर्माण करायचा असतो. प्रिया म्हणत असते की अरे देवा, जर सगळेजण आता सायलीच्या बाजूने झाले ना तर मात्र माझं काही खरं नाहीये. तेव्हा आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. आता निदान अश्विन तरी माझ्या बाजूने हवा. अश्विन एकदा का माझ्या बाजूने झाला की मग आम्ही दोघे जण हे घर सोडून निघून जाऊ. मग आता पुन्हा या घराकडे मी बघणार सुद्धा नाही. यांच्याबरोबर चांगलं वागून आणि त्याचबरोबर इथे मी आता राहते तर मी जे काही बोलते ते सगळं अर्जुन आणि सायली दोघे जण ऐकतात आणि ते माझ्या विरोधातच वापरतात, त्याचा माझ्या विरोधात वापर करतात. तेव्हा इथे अश्विनला तरी माझ्या बाजूने कायमस्वरूपी ठेवायला हवा. अश्विन जर माझ्या विरोधात गेला तर आता सगळे किल्लेदार माझ्यावरती चिडलेत, त्याचबरोबर महिपत शिखरे सुद्धा चिडलाय, साक्षी चिडले आणि आता सुभेदार सुद्धा चिडलेले आहेत. फक्त एकमेव व्यक्ती आहे जो की अश्विन, जो प्रियाच्या बाजूने आहे. त्यामुळे इथे प्रियाने आता सुरुवात केलेली असते. तिला आता अर्जुन त्याचबरोबर इथे अश्विन दोघांमध्ये भांडण लावून द्यायचं असतं आणि म्हणूनच इथे आता वाढदिवसानंतर घरातलं वातावरण थोडं रिलॅक्स झालेलं असतं. ते प्रियाला काही बघवत नाही. प्रियाला वाटतं की अरे देवा, अर्जुन आणि अश्विन जर एकत्र आले ना आणि ही सायली तर मात्र माझं काही खरं नाही, मला हे लोक बाजूला इथे किड्या मुंग्यावानी काढून फेकून देतील. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता महत्वाची गोष्ट म्हणजे प्रियाला अश्विन आता आपल्याच टीममध्ये राहायला पाहिजे असं वाटत असतं आणि म्हणूनच ती काय करते तर इथे अश्विन आणि अर्जुन मध्ये कसं भांडण होईल याकडे ती लक्ष देत असते. तर इथे आता बोलत असताना नेहमी अर्जुन बोलता बोलता प्रियाला टोमणे देत असतो. अशा पद्धतीने ती खोटं बोलत असते. किचनमध्ये सायली आता स्वयंपाक करत असते आणि प्रिया तिला ऑर्डर सोडत असते. तेव्हा इथे अर्जुन तिला म्हणतो की माझी बायको इथे सगळ्यांसाठी स्वयंपाक करत असतेस, तू सुद्धा स्वतःला या घरची सून समजतेस ना, मग आता तुझं काम नाहीये का, निदान तुला जे हवंय ते तरी तू बनवून खा. ते माझ्या बायकोला सांगायची तुला काय गरज आहे की सगळं तुला फुकटच हवंय. तेव्हा इथे आता प्रियाला राग येतो. आता राग खरं तर येण्याची त्याच्यामध्ये काहीच गरज नव्हती, पण तरी सुद्धा इथे अर्जुन आता प्रियाची वाट लावत असतो ना. तो सारखा सारखा म्हणत असतो की तुझ्या विरोधामध्ये असे पुरावे मिळतील ना जे कोर्टामध्ये सादर केल्यानंतर तुझा खोटाडेपणा एका दिवसात मी बाहेर काढेन. आता मी तुला सोडणार नाही, तुला जेव्हा जेलमध्ये टाकेन ना तेव्हाच मी स्वस्थ बसेन. तेव्हा इथे प्रिया आता चिडत्याने म्हणते, बाबा अरे किती धमकी देशील मला, किती बोलशील तू मला, सतत माझा किती अपमान करशील. हे बघ, त्यापेक्षा एक काम कर, मला घरातून तू हकलून का देत नाहीस, असं प्रिया मुद्दामून म्हणते. जेणेकरून इथे अश्विनला वाटेल की अरे देवा, मी हॉस्पिटलला गेल्यानंतर माझ्या बायकोवरती किती अत्याचार होतो, या घरामध्ये किती अन्याय होतो. दादा त्याचबरोबर सायली सगळेजण माझ्या बायकोला बोलत असतात. तेव्हा इथे आता प्रिया मुद्दामून कांगावकर त्यांनी म्हणते, एकदाचा मला या घरातून हाकलून दे ना. हे बघ अश्विन, आता अर्जुन आहे ना अतिच करतो, सारखा मला टोमणे मारतो, सारखा माझा अपमान करतो. आता कोर्टामध्ये जे काही घडतं ते मी खरं खरं बोलते ना, मग तू आता कोर्टातल्या गोष्टी घरामध्ये का काढत असतोस. तेव्हा अर्जुन म्हणतो, घरामध्ये निघणार, आता तू याच घरामध्ये आलीयस ना, मग आता विषय निघणार आणि तुला ते ऐकावं लागेल. तेव्हा इथे आता प्रिया म्हणते, मग एक काम कर, कायमचा हकलून तरी दे मला या घरातून, म्हणजे मला ऐकावं तरी लागणार नाही. चल अश्विन, चल आपण आत्ताच्या आता हे घर सोडून जाऊया, आपण दुसरीकडे कुठेतरी राहूया. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की हे काय बोलतेस तू तन्वी, घर सोडण्याची गोष्ट का करतेस. तेव्हा अश्विन म्हणतो, मी पण तेच म्हणतोय, आपण का जायचं घर सोडून, आपण इथे लिगली लग्न केले आणि दोघे जण नवरा बायको म्हणून एकत्र राहतोय, यांच्यासारखं नाही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून इलिगल एकत्र राहतोय. तेव्हा इथे अर्जुनला आता प्रेक्षकांना राग येतो. अर्जुन म्हणत असतो, हे काय बोलतोयस तू अश्विन. तेव्हा अश्विन म्हणतो, सांग ना काय चुकीचं बोलतोय मी, काय चुकीचं बोलतोय. तुम्ही दोघांनी एका वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं ना, आणि तुम्ही लग्न झालेलं नसताना तुम्ही दोघे जण एकत्र राहत होता, हे खरं नाहीये का. तसं आम्ही दोघांनी लग्न केलंय, कळतंय का.
तेव्हा अर्जुन म्हणतो की आम्ही सुद्धा विधिवत लग्नच केलं होतं मंदिरामध्ये. तुला माहिती नसेल ना तर चैतन्याला विचार. आम्ही काही बेकायदेशीररित्या एकत्र राहत नव्हतो. लग्न तर आमचं खरोखर झालंच होतं तेव्हाही आणि आताही आमचं खरोखरच लग्न झाले. तेव्हा फक्त आम्ही 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज यासाठी केला होता कारण ही तुझ्या आयुष्यामध्ये जे आपलं घर उद्ध्वस्त करायला जी मुलगी आली आहे ना ती माझ्या आयुष्यामध्ये यायला नको म्हणून. आणि बरं झालं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का होईना पण मी ते सायली बरोबर केलं, एका अशा मुली बरोबर की आता आयुष्यभरासाठी मी तिला माझी जोडीदार म्हणून निवडलेली आहे. आणि एक अशी मुलगी जी माझं घर तोडण्याचा नाही तर नेहमीच जोडण्याचा प्रयत्न करत असते. तुझ्या बायकोसारखं नाही इथे घरामध्ये आग लावायची, कांगावा करायचा आणि नंतर तुझे कान भरायचे. ती कशी चांगली आणि बाकीची कशी वाईट अशी माझी बायको कधीच करत नाही. बरं झालं तेव्हा मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं, नाहीतर ही पनोती माझ्या आयुष्यामध्ये आली असती आणि ते मला कधीच नको होतं आणि म्हणून तो मी पर्याय निवडला. आणि आता मला असं वाटतंय की तो निर्णय माझा खूप योग्य होता. त्यावेळेला जर तो निर्णय मी घेतला नसता तर कदाचित या सगळ्यांच्या दबावाखाली येऊन मला ह्या मुलीबरोबर लग्न करावं लागलं असतं आणि त्यामुळे लग्नावरचा माझा विश्वास पुन्हा एकदा उडाला असता आणि हिच्याबरोबर ते नातं टिकवणं मला कठीण झालं असतं. पण इथे आता सायली बरोबर मी 1 वर्षासाठी जरी लग्न केलं असलं ना तरी सुद्धा तिला आता आयुष्यभरासाठी काय तर इथे 7 जन्म सुद्धा मी जर बायको कोणाला मागेन तर ती फक्त आणि फक्त सायली असेल, बाकी कोणीच नाही, असं आता अर्जुन अश्विन समोर म्हणतो. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो ते काही असे ना तू तिला वाईट बोलू शकत नाही. तू म्हणतोस तितकी वाईट पण नाहीये ती. अर्जुन म्हणतो हो का, एवढी चांगली आहे का तुझी बायको? त्यानंतर प्रिया म्हणत असते हे बघ अर्जुन, तू प्रत्येक वेळेला माझा अपमान करत असतोस हा. हे बघ अश्विन, आता मला या घरामध्ये 1 मिनिट सुद्धा राहायचं नाही, प्लीज चल तू. तेव्हा अश्विन म्हणतो कुठेही जायचं नाही, आपल्याला जायची गरज नाहीये. तेव्हा तो म्हणतो की यांच्यासारखं तर नाही ना बेकायदेशीररित्या एकत्र राहत. अर्जुनला आता राग अनावर होतो आणि तो अश्विन म्हणून त्याच्यावरती हात उघडतो. त्याच्यावरती हात उघडत असताना खरं तर अश्विनला आता इथे भीती पण वाटते कारण अर्जुन कधीच त्याच्यावरती हात उगारत नाही. पण इथे आता त्याचा राग इतका अनावर होतो की तो अश्विनवरती हात उगारतो, त्याचं थोबाडापर्यंत सुद्धा जातो, पण त्यानंतर तो स्वतःला कंट्रोल करतो. तेव्हा प्रिया आता मध्येच येते आणि म्हणत असते काय रे अर्जुन, मार ना, मार तुझ्या भावाला, मार, तुझ्या भावावरती हात उघड ना, मी पण बघते कसं मारतोस ते. तेव्हा इथे आता अर्जुन गप्प बसतो. आता त्याचा लहान भाऊ जेव्हा त्याच्या कॅरेक्टरवरती बोलत असतो, त्याला वाटेल तसं बोलत असतो, तेव्हा अर्जुनला ते सहन होत नाही आणि इथे अर्जुन लहान मुलांसारखा रडायला लागतो. तर इथे आता आपल्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू कुठल्या बायकोला बघवतात. इथे आता सायली अर्जुनवरती जीव ओवाळून टाकते आणि आता तिचा एवढा चांगला नवरा म्हणजे इथे ती तिच्या नवऱ्याची जणू काही आता पूजाच करायची तिने बाकी ठेवलेली आहे. इतकं महत्व ती आपल्या नवऱ्याला देते, इतका मान ती आपल्या नवऱ्याला देते. आणि आता इथे प्रियामुळे इथे अश्विन चिडतो आणि म्हणूनच इथे अश्विन बोलतो आणि इथे अर्जुन हर्ट होतो. त्यामुळे इथे अर्जुनला आता आपले अश्रू अनावर झालेले असतात, तो रडायला लागलेला असतो आणि त्यामुळे इथे सायलीला आपला राग अनावर होतो आणि ती लगेचच प्रियाच्या समोर येते आणि म्हणते काय गे प्रिया, सुधारणार नाहीस ना तू? आणि तिच्या जोरदार ती थोबाडीत देते, चांगलीच तिच्या थोबाडीत देते आणि म्हणत असते की तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेत आणि ही थोबाडीत खाल्लीस ना ती तुझ्या चुकीमुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं ना, यापुढे असं होणार नाही. आता जो चुकणार तोच रडणार, कळलं का तुला? तेव्हा इथे सायली अश्विनला म्हणते की अश्विन भाऊजी मोठे आहेत ते, माझा नवरा जर इथे कुणाच्याही समोर तोंडातून एक ब्रश शब्द काढत नाही, कुणाला लागेल असा किंवा कुणाचं मन दुखेल असा शब्द तोंडातून काढत नाही, आणि तुम्ही काय करता हो, तुमचा मोठा भाऊ आहे हे विसरलात का? म्हणजे इथे एका वेळेला तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाचा आदर्श घ्यावासा वाटत होता आणि आता तुम्ही तुमच्या ह्या बायकोसाठी त्यांना इतकं बोलताय की त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. तेव्हा सायली म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा अश्विन भाऊजी, यापुढे जर तुमच्यामुळे किंवा तुमच्या बायकोमुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं ना तर ते मला अजिबात सहन होणार नाही. तेव्हा इथे सायली म्हणते बास झाला आता, हे बघा आपण या घरामध्ये आता राहायचं नाही. या घरामध्ये तुमची जर किंमत कुणालाही नसेल तर मी का कुणाची किंमत करू? मी का इथे माझी सुनेची कर्तव्य पूर्ण करू? नाही करणार. मी फक्त आता तुमच्या बायकोची कर्तव्य पूर्ण करणार आहे. आपण या घरामध्ये 1 मिनिट सुद्धा राहायचं नाही. तेव्हा इथे सायली म्हणते प्रिया, तुला खूप अभिमान आहे ना सुभेदारांची सून असल्याचा, मग आता सुभेदारांची सून असल्याची कर्तव्य सुद्धा पार पाड. या घरामध्ये आता अश्विन भाऊजी म्हणाले ना की आम्ही इथे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, तर तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगते अश्विन भाऊजी, मंदिरामध्ये जा आणि तिथे रजिस्टर आहे ते चेक करा, त्याच्यामध्ये आमच्या दोघांच्या सुद्धा सह्या आहेत
आणि त्याचबरोबर माझ्या बाजूने कुसुमताईची तर ह्यांच्या बाजूने चैतन्य भाऊजींची सुद्धा सही आहे. तेव्हा त्या मंदिरामध्ये जा आणि तुम्ही ते रजिस्टर चेक करा. त्याच्यामुळे आम्ही बेकायदेशीररित्या एकत्र राहत होतो, आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे असं म्हणू नका. ते जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं ना तरी सुद्धा पूर्णपणे विधिवत लग्न करूनच आम्ही दोघे जण एका घरामध्ये राहत होतो आणि ते सुद्धा कुठलीही मर्यादा न ओलांडता. तेव्हा इथे आता सायलीने स्पष्टपणेच त्याला उत्तर दिलेलं असतं. त्यानंतर प्रिया म्हणते की तुला काय वाटलं मी माझी कामं करणार नाही का? तेव्हा सायली म्हणते सकाळपासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत मी जी सगळी कामं करते ना ती तू करून दाखव. अश्विन भाऊजी तुम्हाला खूप अभिमान वाटतो ना तुमच्या बायकोचा? ती या घरची सून आहे, ती तुमची बायको आहे म्हणून तिला मिरवत असताना मग आता तिला जबाबदारी सुद्धा पार पाडायला सांगा. इथे मी घरातल्या माझ्या माणसांसमोर कधी आवाज चढून बोलत नाही, नजर वर करून बोलत नाही आणि ही प्रत्येक वेळेला सगळ्यांचा कसा अपमान करत असते, कसा राग करत असते ना ते मी माझ्या डोळ्याने बघते, पण ते तुम्ही तुमच्या सुद्धा डोळ्याने बघितलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हा आता आपण दोघेही हे घर सोडून जातोय. तुमच्या बाजूने आता कुणीही काही बोललं नाही. अश्विन भाऊजी लहान असून सुद्धा तुम्हाला वाटेल तसं बोलतात, पण नेहमी तुम्ही कधीही त्यांच्यावरती रागवत नाही, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करता. पण तरी सुद्धा इथे अश्विन भाऊजींनी आता अति केले, त्याच्यामुळे आपण या घरामध्ये राहायचं नाही, आपण या घरातून निघून जायचं. त्यानंतर इथे आता सायली अर्जुनने घर सोडून जाण्याचा निर्णय हा घेतलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन आणि सायली पूर्णाजीच्या रूम मध्ये जातात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते काय मग घर सोडून जाताय का? तेव्हा अर्जुन म्हणतो हो पूर्णाजी. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की हे बघा तुम्हाला आता कुठेही जायची गरज नाहीये, उद्या बघा सकाळी मी काय करते ते. तेव्हा इथे आता प्रियाला कशी शिक्षा देते ना ते तुम्ही बघाच. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सायलीने तर प्रियाला धडा शिकवलेलाच असतो, तिला चॅलेंज केलेलं असतं की जसं मी सुभेदारांचं घर सांभाळते तसं तू सांभाळून दाखव. मी सुनेची कर्तव्य जशी पार पाडते ना तशी तू पार पाडून दाखव. इथे मी सगळ्यांचे डबे बनवते, माझ्या नवऱ्याचा, इथे माझ्या वडिलांसारख्या सासऱ्यांचा आणि भावासारख्या दिराचा मी सगळ्यांचे डबे बनवते, सगळ्यांना ब्रेकफास्ट देते, त्याचबरोबर पूर्णाजीच्या गोळ्या आणि त्याचबरोबर घरातलं सगळं राशन पाणी हे सगळं मी बघत असते. तेव्हा आता तू काय काय करतेस ना या घरासाठी ते सुद्धा शांतपणे ना ते अश्विन भाऊजी तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोच्या या कामांवरती लक्ष ठेवा. त्यानंतरला इथे पूर्णाजी आता अर्जुन सायलीला म्हणते की उद्या फक्त माझ्या होला हो करा, बाकी काहीही बोलायचं नाही. त्यानंतर अर्जुन सायली सकाळी घर सोडून जायला निघतात. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते कुठे जाताय तुम्ही दोघे जण? घरातली इज्जत चव्हाट्यावरती नेताय का? तुमच्यामध्ये काल जे काही झालं